नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहात एक पवित्र आणि भावस्पर्शी कथा, तुळशी विवाहाची कथा। ही कथा आहे परमभक्त वृंदादेवी आणि राक्षसराज जालंधर यांची, जिच्यामुळे आजही प्रत्येक घरात कार्तिक महिन्यात तुळशी विवाह साजरा केला जातो। तर पूर्वीच्या काळी जेव्हा अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले होते, तेव्हा त्या समुद्र मंथनामधून अनेक रत्न, देवता आणि वस्तू प्रकट झाल्या होत्या आणि त्यात एक तेजस्वी पुरुषही प्रकट झाला होता आणि तो म्हणजे जालंधर। तो समुद्रातून उत्पन्न झाला होता म्हणून त्याला जालंधर असे नाव मिळाले होते। तो तेजस्वी, बलवान आणि पराक्रमी होता। त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपस्या केली होती आणि ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते। तर ब्रह्मदेवाने त्याला एक वरदान दिले होते की जोपर्यंत तुझी पत्नी पतिव्रता राहील तोपर्यंत तुला कोणीही मागू शकणार नाही। तर या वरदानामुळे जालंधराने देवावर वर्चस्व मिळवले होते आणि संपूर्ण त्रिलोकावर राज्य केले। दुसरीकडे पृथ्वीवर राजा कद्रुम याच्या घरात एक दिव्य कन्या जन्मली होती आणि ती दिव्य कन्या म्हणजेच वृंदा होती, जी पुढे तुळशीदेवी म्हणून प्रसिद्ध झाली। लहानपणापासून भगवान विष्णूची अखंड भक्ती करत होती। तिच्या तपश्चर्येमुळे विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुझे जीवन पवित्र राहील आणि तुझ्या पतिव्रतेमुळे तुला लोकांमध्ये अमरत्व मिळेल। काळानुसार वृंदेचा विवाह राक्षसराज जालंधराशी झाला। वृंदा परम पतिव्रता होती। तिच्या निष्ठेमुळे जालंधर अजिंक्य झाला। कोणताही देव त्याला पराभूत करू शकत नव्हता। वृंदेच्या पवित्रतेमुळे देवताही त्याच्यापुढे नतमस्तक झाले। पण शक्ती मिळाल्यावर जालंधर अहंकारी झाला होता। त्याने देवावर आक्रमण केले, इंद्राला हरवले, स्वर्गावर कब्जा केला। संपूर्ण विश्वात भयाचे वातावरण निर्माण झाले। देवतांनी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्याकडे मदत मागितली, पण वृंदेच्या पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे जालंधरावर कोणतेही अस्त्रशस्त्र चालत नव्हते। शिवांनी प्रचंड युद्ध केले पण व्यर्थ ठरले। मग देवांनी योजना आखली। भगवान विष्णूंनी जालंधराचे रूप धारण केले आणि वृंदेच्या समोर प्रकट झाले। वृंदेला वाटलं की तिचा पती युद्धातून परतला आहे। तिने त्यांचे पूजन केले, पण त्या क्षणी तिचे पतिव्रत खंडित झाले। त्याच वेळी भगवान शिवांनी खऱ्या जालंधराचा वध केला। वृंदेला सत्य कळल्यावर ती अतिशय दुःखी झाली। तिने विष्णूंना शाप दिला, हे विष्णू, तू माझ्या पतिव्रतेचा भंग केला म्हणून तू दगडासारखा निश्चल होशील। त्या शापामुळे विष्णू शाळीग्राम शिळा बनले आणि वृंदेने अग्नीत प्रवेश केला। तिच्या शरीरातून एक पवित्र वनस्पती निर्माण झाली आणि ही पवित्र वनस्पती म्हणजेच तुळशी। देवांनी वृंदादेवीची क्षमा मागितली आणि म्हणाले, हे देवी, तुझ्या आणि विष्णूचे मिलन शाश्वत राहील। प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यात तुझा विवाह शाळीग्राम म्हणजेच विष्णूशी केला जाईल। त्या दिवसापासून पृथ्वीवर तुळशी विवाह सुरू झाला। कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा दरम्यान प्रत्येक भक्त घरात तुळशी वृंदावन सजवून तुळशी आणि शाळीग्राम म्हणजेच विष्णू यांचा विवाह करतात। मित्रांनो, तुळशी विवाह हा केवळ धार्मिक विधी नाही, तर तो श्रद्धा, भक्ती, प्रेम आणि पतिव्रतेचा उत्सव आहे। ही कथा आपल्याला शिकवते की धर्माचा मार्ग नेहमीच सत्य आणि निष्ठेवर टिकलेला असतो। तुळशी माता आणि भगवान विष्णू यांच्या पवित्र विवाहाची ही दिव्य कथा आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि प्रेम आणो। जय तुळशी माता, जय भगवान श्री विष्णू।